पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, काय नेमकं आता सध्या सिच्युएशन काय आहे, काय सांगाल? मत्स्य विभागाने पोलीस विभागाला विनंती केली होती की मेरकरवाडा बंदर येथे जे अतिक्रमण आहे त्या हटवण्यासाठी आम्हाला बंदोबस्त मिळावा। तर त्यासाठी एक 3 दिवसापासून आम्ही सातत्यानं ह्या भागामध्ये गस्त करत होतो। त्या ठिकाणी काही रूट मार्च आयोजित केले होते। त्याचबरोबर फिशरीज डिपार्टमेंटच्या वतीने जे काही अनाउन्समेंट आणि नोटीस देण्याचं काम होतं ते सुद्धा करण्यात आलं होतं। त्यामुळं येथील जी अनधिकृत बांधकामं होती त्यातली बरीचशी बांधकामं त्यांनी स्वतःहून काढून घेतलेली आहेत। आज जी काही राहिली उर्वरित बांधकामं आहेत त्यासाठी फिशरीज डिपार्टमेंटने स्वतःचा त्यांचा वेगळी यंत्रणा दिलेली आहे आणि ह्या संपूर्ण कामासाठी त्या ठिकाणी जवळपास 25 पोलीस अधिकारी 500 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आम्ही तैनात केलेला आहे आणि ही मोहीम जी आहे संपूर्ण जोपर्यंत इथली अतिक्रमण काढली जाणार नाही तोपर्यंत चालू राहील। आणि इथं जी काही अनधिकृत बांधकाम आहेत इथे कुठल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करू नये त्याबाबतची सर्व दक्षता घेतलेली आहे। व्हिडिओ कॅमेरे ठिकठिकाणी आम्ही स्वतःचे त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत। आमचे स्वतःचे 2 ड्रोन कॅमेरे आहेत। त्याचबरोबर फिशरीज विभागाचे सुद्धा 2 ड्रोन कॅमेरे परिस्थिती वॉच ठेवून त्या ठिकाणी कारवाई करत आहेत आणि मला वाटतं उद्यापर्यंत ही मोहीम पूर्ण होईल आणि हा परिसर पूर्णपणे क्लिअर होईल। धन्यवाद। मत्स्य व्यवसाय विभागाच्या मेरकरवाडा बंदरातील 10.83 हेक्टर कार्यक्षेत्रामध्ये कित्येक वर्ष अनधिकृत बांधकामं होती। सदरच्या बांधकामामुळे प्रस्तावित जी काही मच्छीमारांना सुविधा बंदरालगत करायच्या आहेत त्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या। त्या अनुषंगानं शासनानं हे अनधिकृत बांधकामं तोडण्यासाठी विभागाला कळवलेलं होतं। त्यानुसार आज रोजी आपण हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई केलेली आहे। जवळपास 319 अनधिकृत बांधकामं होती। त्या सर्व अनधिकृत धारकांना विभागामार्फत नोटिसा दिलेल्या होत्या। शासनामार्फत हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलेलं होतं आणि ही सर्व प्रक्रिया करत असताना पोलीस विभागाच्या महत्त्वाच्या मदतीने आज आपण ही कारवाई करतो आहोत। तर या सदरच्या कारवाईमध्ये आतापर्यंत जवळपास 70-75% बांधकाम ही निष्कासित झालेली आहेत। उर्वरित 20 ते 25% बांधकामं जी आहेत ती संध्याकाळपर्यंत पूर्णतः निष्कासित करण्यात येतील आणि उर्वरित जे काही काम राहील डेब्रिज वगैरे हलवण्याचं ते काम उद्या करणार आहोत आणि उद्यानंतर सदरची संध्याकाळी कारवाई संपेल। धन्यवाद।